संगमनेर येथील सह्याद्री संस्थेच्या डी.के. मोरे जनता माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय वडगावपान येथे योग दिनाच्या निमित्तानं विद्यालयात तब्बल 1200 विद्यार्थ्यांनी मेडिकल सिम्बॉलमध्ये विद्यार्थ्यांची मानवी साखळी तयार करून योगाचे प्रात्यक्षिक केले। आज सर्व जगामध्ये योगा दिन मोठ्या उत्साहात साजरा होत आहे। याचंच औचित्य साधत नियमित योगा केल्यास आजारापासून दूर राहता येईल। मानवाला सशक्त ठेवण्यासाठी अनेक प्रकारचे औषधे घ्यावी लागतात। दवाखान्यांपासून मानवाला लांब राहण्यासाठी योगाची नितांत गरज आहे। नियमित योगासने केल्यास मानवाचे शरीर सशक्त, लवचिक व बलवान बनते। याचाच प्रचार व प्रसार व्हावा, हा संदेश सर्वदूर जावा यासाठी मेडिकल सिम्बॉलच्या रचनेत मानवी साखळी तयार करून विद्यार्थ्यांनी योगाचे प्रात्यक्षिक केले आहे। या संदर्भात कांडेकर सर यांनी जनसंवाद चॅनलशी बोलताना अधिक माहिती दिली आहे। आज 10वा आंतरराष्ट्रीय योगा दिन साजरा करत असताना डी.के. मोरे जनता विद्यालय वडगावपान येथे आम्ही 1200 विद्यार्थ्यांची बैठक ही मेडिकल सिम्बॉलमध्ये केलेली होती। याचा उद्देश एकच आहे, दररोज योगा करा आणि निरोगी राहा। प्रत्येक माणसाने जर योगा केला तर त्याला याच्यापासून निरोगी राहता येईल, हाच एक सामाजिक संदेश या माध्यमातून दिलेला आहे। मेडिकल सिम्बॉलमध्ये आम्ही अधिक एक हृदय आणि स्टेथोस्कोप असे 3 प्रकारचे अप्लायन्स त्यामध्ये विद्यार्थ्यांची बैठक करून तिथं विद्यार्थ्यांचे प्रात्यक्षिक घेतलेले आहे। विद्यार्थ्यांनी मोठ्या आनंदाने यामध्ये प्रात्यक्षिक केले। या कामी आमच्या विद्यालयाचे प्राचार्य श्री साहेबराव कोल्हे, उपमुख्याध्यापक श्रीयुत आयर PL, पर्यवेक्षिका रणशूर मॅडम, ज्युनियर कॉलेज इंचार्ज बाबा गायकवाड, तसेच सर्व शिक्षक, कला शिक्षक श्री कसाब सर व सर्व स्टाफ यांचं मोलाचं सहकार्य यामध्ये लाभलं। धन्यवाद।